Okay. Hi, good evening, everyone. सर्वांना नमस्कार. We are continuing our study in the book of Acts. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकाचा अभ्यास आपण पुढे चालू ठेवणार आहोत. And last week we looked at Acts chapter 1 and 2. गेल्या आठवड्यामध्ये प्रेषितांची कृत्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायाचा आपण अभ्यास केला. We were considering about the day of Pentecost. आणि 50वा दिवस पेंटिकॉस्ट या संबंधी आपण पाहिलं. And how God filled the people with his Holy Spirit. आणि माडीवरच्या खोलीमध्ये 120 जण जे प्रार्थना करत होते, देवानं त्या सर्वांना पवित्र आत्म्यानं भरलं. And many people came to know the Lord. आणि पेत्राच्या संदेशामुळे, सुवार्तेमुळे अनेक लोक प्रभूकडे वळले. And so the church was born. आणि अशा प्रकारे मंडळीचा जन्म झाला. And now we're going to go into chapter 3. आता आपण प्रेषितांच्या कृत्याच्या तिसऱ्या अध्यायाकडे वळूया. And this is the healing of a lame man. आणि एका पांगळ्या व्यक्तीच्या आरोग्यदानासंबंधी हा अध्याय आहे. Now this is not the first miracle in the book of Acts, but it is the first miracle to be explained in detail. आता हा काही पहिला चमत्कार नव्हे, परंतु सविस्तर लिहिला असलेला हा पहिला चमत्कार आपल्याला पाहायला मिळतो. And we have to ask ourselves the question, why does God focus on this miracle in particular? आणि आपण आपल्यालाच एक प्रश्न विचारला पाहिजे की हा जो लंगड्या भिकाऱ्याचा चमत्कार आहे, त्याला देवानं एवढं महत्व का दिलं असावं? This man represents the difference between the old covenant and the new covenant. हा जो लंगडा भिकारी आहे, हा प्रतीक आहे जुना करार आणि नवा करार यामधल्या फरकाचं. You see, the old covenant told us what we should do. जुना करार आम्हाला सांगतो की देवाकडे जाण्यासाठी आम्हाला काय काय करायला पाहिजे. But it gave us no power to do what we should be doing. परंतु देवाकडे जाण्यासाठी कोणतंही सामर्थ्य जुना करार आम्हाला देत नाही. But the new covenant shows us what to do and gives us the power to do it. पण नवा करार देवाकडे जाण्याचा मार्ग आम्हाला दाखवतो आणि त्या मार्गावर चालण्यासाठी आम्हाला सामर्थ्यही प्रदान करतो. You see that this man, before he was healed, he was sitting by the gate. आणि आम्ही पाहतो हा जो लंगडा भिकारी आहे, तो आरोग्य त्याला मिळण्यापूर्वी तो मंदिराच्या बाहेर बसलेला होता, मंदिराच्या दारात जवळजवळ बसलेला होता. He was outside, he was not right inside the temple. आणि मंदिराच्या आतमध्ये तो नव्हता, तो मंदिराच्या बाहेर बसलेला होता. He was also lame from his birth. He could not walk. आणि हा जो भिकारी होता, जन्मापासून तो पांगळा किंवा लंगडा होता. He had no power to move around. आणि हालचाल करण्याची शक्ती त्याच्यामध्ये नव्हती, त्याला चालता येत नव्हतं. So when Peter and John healed him, ज्या वेळेला पेत्र आणि योहानाने त्याला बरं केलं, it says in verse 8 that he was leaping up, he stood and walked, and then entered with them into the temple, walking and leaping and praising God. Amen. 8व्या वचनामध्ये आम्ही वाचतो 3ऱ्या अध्यायाच्या, तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला, आणि तो चालत उड्या मारीत व देवाची स्तुती करीत त्यांच्या बरोबर मंदिरात गेला. आमेन. See, this is more than just a miracle, it is teaching us something. आणि हा फक्त एक चमत्कार नाही,
तर या चमत्कारामधून आम्हाला बरंच काही शिकायला मिळतं. This man was outside the temple, but now he's going into it. आधी हा जो लंगडा भिकारी होता तो मंदिराच्या बाहेर बसून भीक मागत होतो, पण आता तो आरोग्य मिळाल्यानंतर मंदिराच्या आत येऊन देवाची स्तुती करीत आहे. Before he was healed, he was just holding out his hand to receive some money. आरोग्य मिळण्यापूर्वी हा लंगडा भिकारी जाणाऱ्या येणाऱ्या लोकांकडे हात पसरून भीक मागत असे. But now, after he was healed, he was praising God. पण आता बरं झाल्यानंतर तो चालत आहे, उड्या मारत आहे आणि देवाची स्तुती करत आहे. There is a great difference before and after. आणि आधी आणि नंतर यामध्ये खूपच फरक आम्हाला दिसतो. And he joined himself with Peter and John. आणि हा लंगडा भिकारी आता बरा झालेला आहे आणि पेत्र आणि योहानाच्या बरोबर मंदिराच्या आतमध्ये तो देवाची स्तुती करत आहे. And this miracle, it teaches us the difference between the old covenant and the new covenant. आणि हा चमत्कार आम्हाला जुना करार आणि नवा करार यामधला फरक स्पष्ट करतो. It shows the power of God to change not just our physical bodies, but our entire life. आणि फक्त आमच्या शारीरिक समस्येवर मात करून आरोग्यदान मिळतं एवढंच नव्हे, तर आमचं सर्वांगीण बदल किंवा आमचा आंतरिक बदल करण्यासाठी सुद्धा देवाचं सामर्थ्य आम्हाला मदत करतं. This man was completely changed. हा मनुष्य आता पूर्णपणे बदलून गेलेला आहे. And when people saw what was happening, a great crowd gathered. आणि लोकांनी ज्या वेळेला पाहिलं की हा लंगडा भिकारी बरा झाला, त्यावेळेला मोठा जनसमुदाय त्या ठिकाणी जमला आहे पाहण्यासाठी. And Peter began to preach to the crowd. आणि मग पेत्रानं जमलेल्या लोकसमुदायाला सुवार्ता सांगितली, संदेश दिला. And like on the day of Pentecost, also here he says in verse 19, repent. आणि 50व्या दिवशी पेत्रानं संदेश दिला, त्याचप्रमाणे 19व्या वचनामध्ये पेत्रांनी त्याला सांगितलं की पश्चाताप करा, अशासाठी की प्रभू जवळ या विश्रांतीच्या समयामध्ये. So this physical healing had a big impact upon all the people. आणि लंगड्या भिकाऱ्याचं बरं होणं हा लोक समुदायावर एक मोठा परिणामकारक असा ठसा जणू काय उमटवला. But not everyone was happy. परंतु तिथं जमलेले सर्वच लोक काय आनंदी नव्हते. You see in chapter 4, verse 1 and 2, that certain of the Sadducees were grieved that Peter taught the people and preached the resurrection of the dead. आणि चौथ्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये आम्ही वाचतो, ते लोकांबरोबर बोलत असता त्यांच्यावर याजक, मंदिराचा सरदार व सदुके हे चालून आले. And the authorities, they arrested Peter and John and put them in prison. आणि मग तिथले जे अधिकारी होते, पोलीस किंवा अशी यंत्रणा होती, त्यांनी पेत्र आणि योहानांना अटक केली आणि त्याला तुरुंगात डांबलं. And this was the first attack against the church. आणि नव्या करारातील मंडळीवर हा पहिलाच हल्ला झालेला आम्ही या ठिकाणी पाहतो. And this attack came from religious people. आणि हा हल्ला कुणी केला? ख्रिस्ती तर किंवा यहुदेतर लोकांनी केला नाही, यहुदी धार्मिक लोकांनीच हा हल्ला शिष्यांवर केला, मंडळीवर केला. Persecution always comes first from religious people. आणि छळ हा नेहमीच धार्मिक पुढाऱ्यांकडून त्याची सुरुवात होते. And they bring them to a sort of trial. आणि मग
त्या अधिकाऱ्यांनी तिथल्या पेत्र योहानाला अटक केली, त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला, त्यांना चौकीमध्ये डांबून ठेवलं. And in verse 18, they called them and commanded them not to speak at all, nor teach in the name of Jesus. आणि मग तिथल्या अधिकाऱ्यांनी पेत्र आणि योहान यांना बोलावून असे निक्षून सांगितले की येशूच्या नावाने अगदी बोलू नका अथवा शिकवू नका. And Peter answers and says, whether it is right in the sight of God to listen to you more than God will judge, but we cannot but speak the things which we have seen and heard. परंतु पेत्र व योहान यांनी त्यांना उत्तर दिले की देवाच्या ऐवजी तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे हे तुम्हीच ठरवा. They were saying that they should obey God more than men. आणि मग पेत्र आणि योहानाने तिथल्या अधिकाऱ्यांना काय सांगितलं की माणसांपेक्षा आम्ही देवाची आज्ञा पाळणं हे महत्वाचं ठरवतो. Now, when Peter and John were persecuted, they did not cry and feel sad. ज्यावेळेला पेत्र आणि योहानांना अटक झाली, त्यांना तुरुंगात डांबलं, त्यांचा छळ झाला, त्यावेळेला ते दुःखी झाले नाहीत. And they did not go to the police or to a member of parliament. आणि त्यांनी कोणत्याही प्रकारची तक्रार केली नाही किंवा पोलिसांकडे ते गेले नाहीत. They went back to the church and they prayed. ते परत मंडळीमध्ये गेले, विश्वासणाऱ्यांमध्ये गेले आणि त्यांनी प्रार्थना केली. You see in verse 24, when they heard this, they lifted their voice to God with one heart, and so they began to pray. हे ऐकून ते एक चित्ताने देवाला उच्च स्वराने म्हणाले. So they prayed. आणि त्यांनी प्रार्थना केली. And whenever persecution comes to us or difficult things, the first thing we should always do is to pray. आणि म्हणून ज्या वेळेला मंडळीचा छळ होतो, विश्वासणाऱ्यांचा छळ होतो किंवा विश्वासणाऱ्यांवर संकट येतं, आमच्यावर संकट येतं, त्यावेळेला पहिली गोष्ट आम्ही काय करायला हवी? आम्ही प्रार्थना करायला पाहिजे. And it is good to see what they prayed for. आणि त्यांनी कशा प्रकारे प्रार्थना केली हे पाहणं देखील महत्वाचं आहे. They did not pray that the problem should be taken away. आणि त्यांनी अशी प्रार्थना केली नाही की हा छळ मंडळीपासून दूर व्हावा किंवा मंडळीपासून संकट दूर व्हावं, अशी प्रार्थना केली नाही. They did not pray that the persecution should stop. आणि छळ थांबावा अशी देखील त्यांनी प्रार्थना केली नाही. But in verse 29, chapter 4, verse 29, it says, Lord, grant to your servants that we may speak your word with all boldness. 29व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, त्यांनी कशा प्रकारे प्रार्थना केली. तर हे प्रभू, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पहा आणि बरे करण्याकरिता तू आपला हात लांब करीत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर. They were not asking for an easy life. आणि त्यांना साधं सोपं आरामदायी जीवन नको होतं. They were asking God to help them to preach his word. आणि या छळामध्ये देखील, संकटामध्ये, विरोधामध्ये देखील देवाचं वचन धैर्यानं त्यांना सांगता यावं अशी त्यांनी देवाकडे प्रार्थना केली. And when they prayed like that, God answered their prayer. आणि अशा प्रकारे त्यांनी प्रार्थना केल्यानंतर देवाने त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. And he answered their prayer by filling them again with the Holy Spirit. आणि मग देवानं त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं आणि त्यांना पुन्हा
पवित्र आत्म्यानं त्याच्या सामर्थ्यानं भरून टाकलं. And the word to be filled means to be filled right up to the top. आणि भरून टाकलं याचा अर्थ पूर्ण बाहेर पडूपर्यंत, सांडेपर्यंत भरून टाकलं. Being filled with the Holy Spirit is God's answer to all our problems. आणि आमच्या सर्व समस्यांचं उत्तर देवाकडे जर काय असेल तर ते म्हणजे आम्हाला पवित्र आत्म्याने पूर्णपणे भरून टाकणे. Being filled with the Holy Spirit overcomes all our fears. आणि ज्या वेळेला आम्ही पवित्र आत्म्याने भरून जातो त्यावेळेला आमची सर्व भीती, आमचे सर्व संकट, सर्व अडचणी, छळ याच्यावर मग आम्ही मात करू शकतो. And when they were filled with the Holy Spirit, the church did not become smaller, it grew even more. आणि मग अशा प्रकारे पवित्र आत्म्याने भरल्यानंतर मंडळी कमी झाली नाही तर मंडळी वाढत गेली, वृद्धिंगत झाली. And God was able to do more than he had done before. आणि पूर्वी केलं त्याच्यापेक्षा देवानं अधिक कितीतरी पट त्यांच्यामध्ये भर घातली, त्यांची वाढ केली. And people began to sell their property and possessions and share amongst them all. आणि मग विश्वासणाऱ्यांनी काय केलं, आपल्या जमीन जुमल्या किंवा आपली प्रॉपर्टी, घरदार ही विकली आणि सर्व पैसा आणून सर्वांना शेअर करण्यासाठी, देण्यासाठी प्रेषितांच्या जवळ आणून दिला. And in verse 33, the end of verse 33, it says that great grace was upon them all. आणि 33व्या वचनाच्या शेवटच्या भागामध्ये आम्ही पाहतो त्या सर्वांवर मोठी कृपा होती. You see how God answered their prayer in a wonderful way. पहा कशा अद्भुत रीतीनं देवानं त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. So this first attack of the enemy, it failed. आणि मग सैतानाचा, शत्रूचा मंडळीवरचा पहिला हल्ला काय यशस्वी झाला नाही, तो पूर्णपणे अयशस्वी झाला. So in chapter 5, we see the second attack against the church. 5व्या अध्यायामध्ये मंडळीवरचा दुसरा हल्ला कशा प्रकारचा होता हे आम्ही पाहतो. This time the attack it takes the shape of sin within the church. आणि हा दुसरा जो हल्ला मंडळीवरचा होता हा मंडळी मधील पापासंबंधी होता. There was a husband and wife called Ananias and Sapphira. आणि त्यावेळी विश्वासणाऱ्यांमध्ये हनन्या आणि सपीरा असं एक दाम्पत्य होतं, नवरा बायको होते. They wanted recognition. आणि त्यांना मंडळीमध्ये आपली ओळख निर्माण करायची होती किंवा मंडळीमध्ये प्रसिद्धी त्यांना पाहिजे होती. So they sold their land and they gave a certain amount of money. मग त्यांनी आपली मालमत्ता सगळी विकली, पण त्या विकलेल्या मालमत्तेच्या पैशामधून काही पैसा संगमतीने मागे ठेवला, स्वतःजवळच ठेवला. But they pretended. Oh, what's happening? Can you still hear me? Yeah. Good. Continue. They pretended to give more than they actually they pretended to give more than आणि त्यांनी ज्या किमतीला त्यांची मालमत्ता विकली होती ते सगळे पैसे प्रेषितांकडे आणून ठेवले नाहीत, तर त्यातील काही भाग स्वतःसाठी राखून ठेवला. आमेन. Again the frame is freezed. Problem is there. Yes, I agree. Jesus. Hello.
Hello. Yeah, can you hear me? Yeah. Okay, my screen has gone blank, but I will continue to talk if you can still hear me. Yeah, audio will be enough. You can continue. Right. Yeah. Hello, you can continue, ba. Thank you, Jesus. Can you hear me? Okay. Yeah. Yes. Yeah. Can you hear me all Problem is right? there. Yeah. Right. But in between it's freezing and disturbing. Let us continue. Okay. Do that. So Yeah. we're looking at Ananias and Sapphira in chapter 5. Hello. Hello. Yes. Can you hear me? Yeah, I can hear, Pastor. Thank you. Praise the I don't know. Brother Dongre, are you Lord. there? Yeah. Okay. Yeah, Okay. start. So we're looking at Ananias Video is and in our Sapphira. stay, but you can continue. Audio is there. Yeah. We're looking at Ananias and Sapphira in chapter 5. आणि 5व्या अध्यायामध्ये काय आहे? I'll go to another place. Brother Dongre. Yeah. Hello. हा आवाज येतो काय? हॅलो. या तुमचा आवाज येतोय पण Right. I'm coming into त्यांचं another ते room. व्हिडिओ फ्रेम. So we were looking at Ananias and Sapphira in मधून chapter 5. येतोय आणि कट होतोय. कंटिन्युअस. And this was the second attack against the church. ही चर्च वरती दुसरा हल्ला आहे. Pastor, you can continue. I will translate. Okay. Yeah. And the sin was that they had lied to the Holy Spirit. ते लोक पवित्र आत्म्याच्या विरोधात खोटं बोलले. It was not that they kept back some of the money for themselves. त्यांनी थोडे पैसे ठेवून घेतला हा विषय नाहीये. That they had lied to God. ते लोक देवाला खोटं सांगितलं. And because they'd lied to God and that sin was trying to enter the church, God judged them very severely. बघा ते लोक देवाला खोटं सांगितले आणि सुरुवातीलाच खोटं हा चर्च मध्ये प्रवेश करायचे प्रयत्न केल्यामुळे
देवाने त्यांना मारून टाकलं. And when Ananias heard these words, he fell down dead. अननया जेव्हा हे शब्द ऐकला तो तिथंच मरून पडला. You see that in chapter 5, verse 5. ते 305 मध्ये आम्ही पाहू शकतो. Hello? Yeah, I did. I translated. Thank you. Hello. And then after 3 hours, प्रभाकर पास्टर तुमचा पण आवाज मी ट्रान्सलेशन करायला लागलो आता. Okay. After 3 hours, आज मी करतो, बघूया. After 3 hours, his wife, Sapphira, came in. Okay. 3 तासानंतर अनानियासच्या बायको सफीरा तिथे येते. And Peter asked her a question. Did you sell the land for so much? पेत्र तिला विचारला का तू हे शेत विकली काय म्हणून. And she said, yes, I sold it for this, but she was lying. ती सुद्धा असंच म्हटले, हा एवढ्या पैशालाच आम्ही विकलो, पण तिच्या सुद्धा खोटा. And because of that lie, and because sin could have entered the church, she also fell down dead. बघा, तिच्या खोट्यामुळे पाप चर्च मध्ये प्रवेश केला असता म्हणून ती सुद्धा मरून पडली तिथे. You see, God would not allow sin to enter his church. बघा, परमेश्वर पाप चर्च मध्ये प्रवेश करू देत नाहीये. He did not want sin in the church, so God removed it. बघा, चर्च मध्ये देवाला पाप नको पाहिजे होता म्हणून त्यांनाच काढून टाकला. And again, this teaches us that God wants a church that is holy. बघा, ह्या गोष्टीने परमेश्वर हे सांगू इच्छितो की परमेश्वर पवित्र आहे. And then there was another attack against the church, where again Peter was put into prison. बघा, आता मंडळीवर तिसरा हल्ला होत आहे, जिथं जेल मध्ये टाकला जातोय. But God released him from prison, and he told Peter to go and teach all the people the words of this life. पण परमेश्वरने त्यांना जेल मधून काढला आणि त्याच्या जीवनाचं वचन अख्ख्या जगामध्ये प्रसार करण्यासाठी देवाने संधी दिली. Then in chapter 6 we see another problem in the church. 6व्या अध्यायामध्ये चर्च मध्ये आणखी एक समस्या येतोय. This time people were complaining. ह्या वेळेला लोक मंडळीमध्ये एकमेकांच्यावर आरोप करत होते. Some people were saying that others were being treated better than we were. बघा, लोक काय म्हटले, आमच्यापेक्षा दुसऱ्यांना जास्त मान मिळतो. There was complaining in the church that others were being treated better than other people. बघा, चर्च मध्ये अशी गोष्टी घडायला लागल्या की आमच्यापेक्षा दुसऱ्यांना जास्त मानपान मिळतोय म्हणून तिथं एक दोषारोप. We see that when the church complains, it can stop the work of God.
अशा एखादी मंडळी आहे तर तिथं पवित्र आत्म्याचं काम बंद होतं. So they chose 7 men to look into this matter. आणि ह्या गोष्टी पाहण्यासाठी त्याने 7 लोकांना निवडले. Oh, that network is bad. And the people they chose, they had to be full of the Holy Spirit and wisdom and have an honest report. Verse 3. हा 6वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये मी पाहतो, ज्यांना त्याने निवडले हे पवित्र आत्म्याने परिपूर्ण, ज्ञानाने परिपूर्ण असलेले अशा लोकांना निवडले. See, they didn't choose business people or people who were good at administration. बघा, ज्यांना व्यवस्थापना करण्यामध्ये जे लोक हुशार आहे अशा लोकांना त्यांनी निवडलं नाही, किंवा व्यापार करण्यामध्ये जे हुशार आहेत त्यांना निवडलं नाही. They chose men who were full of the Holy Spirit. जे पवित्र आत्म्याने परिपूर्ण होते त्यांना निवडले ह्या कामासाठी. And God wants people who are full of the Holy Spirit to do his work in the church. बघा, त्याच्यात काम करणारे पवित्र आत्म्याने परिपूर्ण असावा ही देवाची इच्छा आहे. And one of those men was Stephen. त्यांच्यामध्ये एक व्यक्ती होता, त्याचे नाव स्टेफन, who was full of faith and power and did great wonders and miracles among the people. Verse 8. 8व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असणारा आणि अनेक महत्कार्य केलेला असा एक सुवार्तिक तो होता. So God began to use Stephen in a mighty way. परमेश्वर स्टेफनाला महान सामर्थ्याने वापर करण्यासाठी सुरू केला. But because God was using him, the enemy came to fight against Stephen. परमेश्वर त्याला स्टेफनाला अद्भुत सामर्थ्यामध्ये उपयोग करत होता, म्हणून सैतान मंडळीच्या विरोध आला. And Stephen was brought before the council of the religious rulers. म्हणून जे धार्मिक गुरु होत्या त्यांच्या समोर स्टेफनाला आणला गेला. It was like the trial of Jesus. They brought in false witnesses. बघा, हे कसं होतं माहितीये, प्रभू येशूचं कसं एक एन्क्वायरी झाली त्याप्रमाणे हा सुद्धा होतं की स्टेफनाच्या विरोधात खोटं सांगणारे लोकांना एकत्रित आणले. Then in chapter 7, verse 1, the high priest said to Stephen, "Are these things as you are speaking?" सॉरी पास्टर, If you can read chapter 7, verse 1. 7 प्रेषित 7:1 कोणीतरी वाचा. And so from verse 2, Stephen begins to speak for himself. बघा, 2ऱ्या वचनापासून स्टेफन बोलायला सुरू करतो. आमेन. And a long story of the people of Israel. 2रं वचन वाचा 7:2. He tells the story of the people of Israel. तो तिथे एक गोष्ट इस्रायल लोकांना तो सांगतो, how they went down into Egypt, then God brought them out of Egypt. कसं इस्रायल लोक मिस्र देशामध्ये गेले आणि तिथून परमेश्वरने त्यांना कसं बाहेर काढला.
and they listened to this story as Stephen was speaking. आणि स्टेफन बोलत असताना तिथं जमलेले सर्व लोक तो सांगितलेला प्रत्येक गोष्टी ऐकले. Stephen talked about Moses, David, and Solomon. स्टेफन तिथं मोशे बद्दल, दावीद बद्दल आणि सोलोमनच्या बद्दल पण तिथं तो उपदेश केला. And then he says in verse 51, you are stubborn and uncircumcised in heart and ears. You always resist the Holy Spirit. शेवटी स्टेफन असं म्हटलं की तुम्ही सुनता नसणारे, हृदयामध्ये सुनता न केलेले लोक आहे तुम्ही म्हणून त्यांच्यावर आरोप केला. You see what Stephen is saying to these people. बघा तो स्टेफन त्या लोकांना काय म्हणत आहे तुम्ही बघू शकता तिथं. He's saying you are resisting the Holy Spirit. वाचा कोणीतरी वाचा जरा. And when they heard what Stephen was saying, they became very angry. आणि जेव्हा स्टेफन जे बोलला ते ऐकून त्यांना राग येतोय. And they rose up against him and they stoned him to death. Sorry. The people they became angry. They rose up against him and they stoned him to death. Okay. आणि तिथं असणाऱ्या लोकांना राग येऊन त्यांनी दगड फेकून त्या स्टेफनाला मारून टाकले. And Stephen became the first person to die for his faith in Jesus. असं स्टेफन येशूच्या सुवर्तमानासाठी मेलेला पहिला व्यक्ती झाला. And God received Stephen into heaven. आणि परमेश्वरने स्टेफनाला स्वर्गामध्ये घेतला. He was the first one to die for his faith. येशूवर विश्वास ठेवल्यामुळे मरण पावलेला पहिला व्यक्ती स्टेफन आहे. And because of this, there was a great persecution against the church. या कारणामुळे चर्चच्या विरोधात फार मोठी छळ सुरू झाली त्या काळामध्ये. And it was led, the persecution was led by a man called Saul. आणि हा जे मंडळांच्या विरोधात जे छळ सुरू झाले ना त्याचा पुढारपणा सौल नावाच्या एका व्यक्तीने घेतला. You see in chapter 8 verse 3 that Saul, he made destruction of the church. तो आता 8वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये आम्ही पाहतो तो चर्चच्या विरोधात मंडळीच्या विरोधात तो योजना करत होता. So it was a big problem, but God was still working. एवढे मोठे समस्या असून सुद्धा परमेश्वर काम करत होता. Amen. Because the people, the preachers, they scattered from Jerusalem. कारण लोक येरुशलेम मधून जगातल्या वेगवेगळ्या भागामध्ये पांगपांग झाले. And they started to go to other places preaching the word. आणि हे लोक ज्या ज्या ठिकाणी गेले तिथं प्रभूच्या वचनाचे प्रसार केले. See in verse 4, they went everywhere preaching the word of God. 12व्या वचनामध्ये आम्ही पाहतो ते जिथं गेले तिथं देवाच्या वचनाचे प्रसार केले. And one of those people who were preaching the word of God was a man called Philip. आणि असं वचनाचा प्रसार केलेल्या लोकांच्या मध्ये एक व्यक्ती होता त्याचे नाव फिलिप. And he went down to Samaria and preached the gospel to the people there.
तो शमरोन गावामध्ये जाऊन तिथं असणाऱ्या लोकांना सुवर्तमानाची प्रचार केला. And the people received the word with great joy. आणि शमरोनी लोकांनी देवाच्या वचनाला फार आनंदाने स्वीकार केले. See in verse 8, there was great joy in that city. त्या शहरामध्ये फार मोठा आनंद झाला. Many became Christians. अनेक लोक ख्रिस्ती झाले. And they were baptized in water. त्यांना पाणीचा बाप्तिझम दिला गेला. But they needed to receive the Holy Spirit. Sorry, Pastor. I was saying they believed the gospel, they were baptized in water, but they needed to receive the Holy Spirit. ओके, ते सुवर्तमानवर विश्वास ठेवले, पाणीचा बाप्तिस्मा घेतले, पण पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा त्यांना देणे गरजेचं होतं. You see, some people only have like half a salvation. काही लोक असं एक अर्ध तारण स्वीकार केल्यासारखं असतात. God wants everyone who believes and is baptized in water to also receive the Holy Spirit. परमेश्वराची इच्छा असा आहे, जे लोक ईश्वर विश्वास ठेवतात ते पाणीचा बाप्तिस्मा घ्यावा, तसेच पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा सुद्धा घ्यायलाच पाहिजे, ही देवाची इच्छा आहे. So Peter and John went down to Samaria and laid their hands on those people who had believed. आणि पेत्र आणि योहान हे दोघं तिथं गेले शमरोनला आणि तिथं असणाऱ्या लोकांच्यावर डोक्यावर त्यांनी हात ठेवलं आणि त्यांच्यावर पवित्र आत्मा उतरून आला. You see in verse 17, they laid their hands on them and they received the Holy Spirit. बघा 17व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की पवित्र आत्मा त्यांच्यावर आलेला आणि पवित्र आत्मा उतरून येतो त्यांच्यावर. But there was a man there called Simon who thought he could buy the gift of the Holy Spirit with money. बघा, यांनी ज्या ज्या लोकांच्या वरती हात ठेवले त्यांना पवित्र आत्म्याचे दान मिळालं. हे इतका एक व्यक्तीला, एक करणी करणारा शिमोन नावाच्या एका व्यक्तीला आवडला. तो पैसे देऊन पेत्र आणि योहानाकडे हे दान विकत घ्यायचे प्रयत्न केला. But you cannot buy the Holy Spirit with money. पण पवित्र आत्म्याला पैसे देऊन आम्ही विकत घेऊ शकत नाही. आमेन. And Peter said to this man in verse 20, your money perish with you. 20व्या वचनामध्ये पेत्र काय म्हटला की तुझ्या बरोबर तुझे पैसे सुद्धा नाश होऊ दे असं म्हटलं. God would not allow the love of money to corrupt the church. बघा, परमेश्वर पैशावरतीच्या प्रेम हे मंडळीला भ्रष्ट करत भ्रष्ट होऊ देणार नाही. You know that money can be used in a good way, but it can be used in a bad way. बघा, पैसे हे चांगल्या गोष्टीसाठी पण वापरला केले जाते आणि वाईट गोष्टीसाठी पण वापरू शकतो. And God would not allow the love of money to corrupt the church. बघा, परमेश्वर पैशाच्या प्रेमाद्वारे मंडळीला भ्रष्ट करू देणारच नाही. Now after this, the Holy Spirit told Philip to go down to a desert place. हे सर्व झाल्यानंतर पवित्र आत्म्याने फिलिप्पाला सांगितलं एक वाळवंटाकडे जायला. And talk to a man of Ethiopia. आणि तिथं एक इथिओपियाच्या व्यक्तीला भेटण्यासाठी सांगितलं.
And this man of Ethiopia was reading the Old Testament. हा इथिओपियाचा व्यक्ती तो यशायाचा ग्रंथ वाचत होता, but he did not understand what he was reading. पण तो काय वाचत आहे त्याला समजलंच नाही. So Philip explained the Old Testament to this man, आणि फिलिपाने त्याला ते जुना करार चा अर्थ तो सांगितला. and using the Bible, verse 35, Philip opened his mouth and began from the same scripture and preached Jesus to this man. आणि 35व वचन घेऊन फिलिपाने त्याला सुवर्तमान प्रसार केला, येशू बद्दल त्याला प्रसार केला. So this teaches us that Jesus is revealed through the Old Testament as well as the New Testament. हे मला काय दाखवते की प्रभू येशू जुना कराद्वारे पण प्रकट केला जाऊ शकतो आणि नवा कराद्वारे पण प्रकट केला जाऊ शकतो. And when we preach from the Bible, we should always preach Jesus Christ. बघा, जेव्हा आम्ही बायबल मधून शिकवतो नेहमी आम्ही प्रभू येशू ख्रिस्तालाच प्रचार करायचा आहे. आमेन. And when he heard about Jesus, he believed and was also baptized in water. जेव्हा तो इथिओपियाचा व्यक्ती येशू बद्दल ऐकला, तो येशूवर विश्वास ठेवला आणि बाप्तिस्मा सुद्धा घेतला. And he went back to his home in Ethiopia and told many about Jesus Christ. आणि तो परत वापस त्याच्या गावाला गेला आणि अनेक लोकांना येशू बद्दल सुवर्तमान सांगितलं. So sometimes God does his work through a large number of people. बघा, परमेश्वर कधी कधी एक मोठ्या समुदायाच्या द्वारे काम करतो. And sometimes God does his work through just one person. आणि कधी कधी परमेश्वर फक्त एका व्यक्तीद्वारे सुद्धा काम करतो. आमेन. But this is the way that God builds his church. He uses different ways to build his church. अशाद्वारे किंवा वेगवेगळ्या पद्धतीने परमेश्वर त्याच्या मंडळीची रचना करतो. And I see that our time is finished, so we must stop for today. Yes, Pastor. Thank you. So bless you, and we will continue next week, God willing. आम्ही देवाची इच्छा असेल तर पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही कंटिन्यू करूया. So we now have another lesson in the Pentateuch, but I will sign out. ओके, आता आम्ही बाहेर पडतो. आम्ही सर्व सुद्धा बाहेर पडूया. थँक्यू. Thank you very much. Okay, bye.